Class 12 Subject Chemistry Chapter 2nd Solution. Next topic, Colligative property of non-electrolyte solution. त्याच्यात आपण पाहू the physical property of solution that depend on number of solute particle in solution and not on their nature are called colligative properties. तर ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं, ज्या फिजिकल प्रॉपर्टी असतात सोल्युशनच्या त्या डिपेंड असतात सॉल्यूट पार्टिकलवर, नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकलवर, जे त्या सोल्युशनमध्ये जेवढे सॉल्यूट पार्टिकल आहेत त्याच्यावर डिपेंडंट असते अँड नॉट ऑन देअर नेचर. आणि त्या कशावर डिपेंडंट राहत नाही तर त्यांच्या नेचरवर राहत नाही, सॉल्यूट पार्टिकलच्या नेचरवर राहत नाही. तर त्या प्रॉपर्टीला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. म्हणजे बघा सोल्युशन कसं तयार होतं, सॉल्यूट प्लस सॉल्वंट काय फॉर्म होतं, सोल्युशन फॉर्म होतं. आणि ज्या फिजिकल प्रॉपर्टी सोल्युशनच्या त्या डिपेंडंट असतात नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकल, किती सॉल्यूट पार्टिकल आहे त्याच्यावर त्या डिपेंडंट असणार आहे, त्याच्या नेचरवर त्या डिपेंडंट राहत नाही. त्या अशा प्रॉपर्टीला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. दीज आर, मग त्याच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी त्या पुढे दिल्या आहेत बघा. फर्स्ट, वेपर प्रेशर लोअरिंग. सेकंड, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. थर्ड, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. फोर, ऑस्मोटिक प्रेशर. तर या चार काय आहेत तर ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, चारी काय आहेत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. या चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंडंट असतात नेचर नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल. कशावर डिपेंडंट आहेत, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकलवर डिपेंडंट आहे. while dealing with colligative property of non-electrolyte solution, the relatively dilute solution with concentration 0.2 molar or less are considered. आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करताना म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करताना जे सोल्युशन असते ते कसे असते, डायल्यूट असते, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलर किंवा लेस 0.2 मोलरपेक्षा कमी पाहिजे. आता जी पहिली प्रॉपर्टी आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ती आहे वेपर प्रेशर लोअरिंग. आता आपण पाहू वेपर प्रेशर लोअरिंग काय आहे ते आपण पाहू. वेन अ लिक्विड इन अ क्लोज कंटेनर इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स वेपर. सपोज क्लोज कंटेनर आहे, इथे काय लिक्विड आहे, ओके, आणि त्या लिक्विडचं काय झालं वेपराईज झालं, म्हणजे इथे काय झालं वेपरमध्ये फॉर्म झालं. आता हे लिक्विड आणि हे जे वेपर आहेत तर हे काय झालं आता इक्विलिब्रियम. काय झालं इक्विलिब्रियम म्हणजे काय, लिक्विडचे काही पार्टिकल वेपरमध्ये कन्वर्ट होतील, वेपरचे काही पार्टिकल परत लिक्विडमध्ये, याला आपण काय म्हणतो इक्विलिब्रियम. ठीक आहे. द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑन लिक्विड इज इट वेपर प्रेशर. मग ज्यावेळेस लिक्विड आणि वेपर्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम होऊन जाईल त्यावेळेस इथे हा जो वेपर आहे हा जो प्रेशर एक्झर्ट करेल त्या लिक्विडवर त्या प्रेशरला आपण म्हणायचं वेपर प्रेशर. त्याला काय म्हणतात वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड असं म्हटलं जातं. Experiments have shown that when a non-volatile, non-ionizable solid is dissolved in a liquid solvent, the vapor pressure of solution is lower than that of a pure solid. तर एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला असं आढळलं आहे की नॉन व्होलॅटाईल आणि नॉन आयोनायझेबल सॉलिड जेव्हा डिझॉल्व होतं एखाद्या लिक्विड सॉल्वंटमध्ये, म्हणजे बघा सॉलिड कसं आहे नॉन व्होलॅटाईल म्हणजे ते लवकर वेपराईज होणार नाही, परंतु सॉल्वंट कसं आहे वेपराईज होतं, व्होलॅटाईल आहे. ठीक आहे. तर नॉन व्होलॅटाईल आणि नॉन आयोनायझेबल सॉलिड हा एका लिक्विड सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतो. मग जो वेपर प्रेशर असणाऱ्या सोल्युशनचा इज लोअर दॅन द प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंटच्या प्रेशरपेक्षा हा वेपर प्रेशर कसा असणार आहे कमी असणार आहे सोल्युशनचा.
ओके. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं, समजा आपण कंडिशन घेऊ त्याच्यासाठी, किंवा एक डायग्राम बघू. एक कंटेनर आहे, याच्यामध्ये फक्त काय सॉल्वंट आहे, ठीक आहे. आणि या सॉल्वंटचा प्रेशर आहे इथं काहीतरी, ठीक आहे. नंतर अजून एक कंटेनर घेतलं, या कंटेनरमध्ये सॉल्वंट पण आहे आणि प्लस सॉल्यूट आहे. सॉल्यूट कसं आहे, नॉन व्होलॅटाईल. आता इथे हा सॉल्वंट व्होलॅटाईल असल्यामुळे प्रेशर कसं आहे, ग्रेटर. प्रेशर कसं आहे, ग्रेटर असेल, जास्त असेल. इथं सॉल्वंट प्लस सॉल्यूट म्हणजे सोल्युशन झालं. सॉल्वंट आहे व्होलॅटाईल, सॉल्यूट आहे नॉन व्होलॅटाईल. ओके. म्हणजे जरी सोल्युशन असेल, पण इथं फक्त कॉन्ट्रीब्युशन कशाचं झालेलं आहे, तर कॉन्ट्रीब्युशन फक्त जो प्रेशर आहे, जो वेपर आहे, तो फक्त कशाचा आहे, सॉल्यूटचा आहे. म्हणून जो आणि सॉल्यूटचं सॉल्वंटचंच प्रेशर आहे, सॉल्वंटचंच वेपर फॉर्ममध्ये, म्हणून सॉल्वंटचंच प्रेशर आहे त्याच्यावर, सॉल्यूटचं नाही आहे. कारण सॉल्यूट कसं आहे, नॉन व्होलॅटाईल आहे. म्हणून हा जो प्रेशर असणार आहे सोल्युशनवर, हा कसा असणार आहे, लेस असणार आहे, ठीक आहे. आता त्यांनी तेच दिलेलं आहे की वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ अ प्युअर सॉल्वंट. म्हणजे वेपर प्रेशर जो सोल्युशनचा आहे तो प्युअर सॉल्वंटपेक्षा कमी आहे. इन अदर वर्ड, द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज लोवर्ड बाय डिझॉल्विंग अ नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट इन इट. दुसऱ्या शब्दात सांगायचा तर जो वेपर प्रेशर असणारे सॉल्वंटचा तो कमी होतो. कोणामुळे, त्याच्यात आपण नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट काय करतो, ॲड करतो. म्हणून सोल्युशनवरचा वेपर प्रेशर कमी होऊन जातो. त्या सोल्युशनवर जो वेपर प्रेशर आहे तो कमी आहे. आणि सॉल्वंट असताना प्रेशर जास्त होता, वेपर प्रेशर जास्त होता, पण जो सॉल्यूट ॲड केल्यामुळे तो वेपर प्रेशर काय झाला, कमी झाला. When solute is non-volatile, it does not contribute to the vapor pressure above the solution. जर सॉल्यूट काय असणारे, नॉन व्होलॅटाईल असणारे, तर तो सोल्युशनच्या वेपर प्रेशरमध्ये त्याचं कुठलेही कॉन्ट्रीब्युशन राहत नाही. म्हणजे त्या नॉन व्होलॅटाईल सॉल्यूटचे कुठलेही जे मॉलिक्युल्स आहेत ते वेपरमध्ये कन्वर्ट होणार नाहीत. म्हणजे वेपर प्रेशरमध्ये त्याचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. Therefore, the vapor pressure of solution is equal to the vapor pressure of solvent above the solution. म्हणजेच सोल्युशनवर जो वेपर प्रेशर आहे इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. तो सगळा वेपर प्रेशर कशाचा आहे, सॉल्वंटवरच आहे. जो सोल्युशनवर वेपर प्रेशर आहे तो सगळा वेपर प्रेशर हा कोणाचा असणार आहे, सॉल्वंटचाच असणार आहे, अबो तो सोल्युशनवर जो आहे तो. ठीक आहे. सेकंड, इफ P1 इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. बघा, एक प्युअर सॉल्वंट घेतलं आहे, इथं फक्त काय सॉल्वंट आहे. इथे जो प्रेशर आहे, वेपर्सचा प्रेशर आहे, तो काय घेतला, P1 नॉट घेतला आहे. नंतर P1 इज द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट ऑफ द सोल्युशन. दुसरे एक कंटेनर आहे, याच्यामध्ये काय आहे, सॉल्वंट प्लस सॉल्यूट. सॉल्यूट कसं आहे, नॉन व्होलॅटाईल आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, हे सोल्युशन आहे. आता याच्यावर जो वेपर प्रेशर आहे त्याला आपण काय म्हणू, P1. याच्यात वेपर प्रेशर फक्त सॉल्वंटचा आहे, सॉल्यूटचा नाही आहे. मग कंडिशन काय होतं, P1 लेस दॅन P1 नॉट. म्हणजे जो सॉल्वंटचा वेपर प्रेशर हा ग्रेटर असेल, हा ग्रेटर आहे, आणि सोल्युशनवरचा जो वेपर प्रेशर आहे तो कसा आहे, कमी आहे. P1 कसा आहे, कमी आहे, म्हणून P1 लेस दॅन P1 नॉट. द वेपर प्रेशर लोअरिंग इज, मग जो वेपर प्रेशर लोअरिंग, आता बघा, म्हणजे आपण इथं डेल्टा P म्हणजे चेंज इन प्रेशर असतो हा, किंवा लोअरिंग इन प्रेशर. डिफरन्स आहे, डिफरन्स आहे, मग जास्त कुठला आहे, P1 नॉट जास्त आहे, मायनस P1 याचा डिफरन्स म्हणजे डेल्टा P. म्हणजे याला आपण काय म्हणतो, वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग, आपण याला असं म्हणतो. Why the vapor pressure of solution containing non-volatile solute is lower than that of a pure solvent. मग जो वेपर प्रेशर आहे सोल्युशनमध्ये काय आहे, नॉन व्होलॅटाईल सॉल्यूट होतं आणि व्होलॅटाईल सॉल्वंट आहे. याच्यापासून जे सोल्युशन तयार झालं आहे, तर त्या सोल्युशनवरती जो वेपर प्रेशर आहे हा प्युअर सॉल्वंटचा जो वेपर प्रेशर आहे त्याच्यापेक्षा का कमी आहे.
तर वेपर प्रेशर ऑफ लिक्विड डिपेंड ऑन द इज विथ विच द मॉलिक्यूल एस्केप फ्रॉम द सरफेस ऑफ लिक्विड. आता कुठलंही लिक्विड असू द्या, त्याचा जो वेपर प्रेशर असतो तो डिपेंड असतो तो वरचा जो सरफेस ऑफ लिक्विड आहे त्याच्यावर जे मॉलिक्यूल आहे ते एस्केप होतात. एस्केप होतात म्हणजे काय, लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होतं. ओके, आणि वेपर फॉर्ममध्ये ते ऑप्टेन होतात, त्याला आपण वेपर प्रेशर म्हणतो. व्हेन नॉन व्होलेटाईल सॉल्यूट इज डिझॉल्व इन सॉल्व्हंट, मग जेव्हा नॉन व्होलेटाईल सॉल्यूट हे सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतं, सम ऑफ द सरफेस मॉलिक्यूल ऑफ सॉल्व्हंट आर रिप्लेस बाय नॉन व्होलेटाईल सॉल्यूट मॉलिक्यूल. तर जे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आधी सरफेसवर होते, पण नॉन व्होलेटाईल सॉल्यूट ॲड केल्यामुळे काय झालं, बाकीचे जे सॉल्यूटचे मॉलिक्यूल आहेत ते काय केलं, त्यांनी काय केलं, सॉल्व्हंटचे मॉलिक्यूलला बाकीचे जे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आहेत त्यांना रिप्लेस केलं सरफेसवरनं. म्हणजे वरती जो सरफेस होता तिथून सॉल्यूटच्या मॉलिक्यूलने बाकीच्या सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूलला रिप्लेस केला. दीज सॉल्यूट मॉलिक्यूल डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टू वेपर अबाउट द सोल्युशन. आता हे सॉल्यूट मॉलिक्यूल जरी सरफेसवर आले त्या सोल्युशनच्या, परंतु ते नॉन व्होलेटाईल आहेत, ते वेपरमध्ये कुठलेही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. जे सोल्युशनच्या वरती वेपर फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये कुठलंही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. दस द नंबर ऑफ सॉल्युट मॉलिक्यूल अवेलेबल फॉर वेपरायझेशन पर युनिट सरफेस एरिया ऑफ सोल्युशन इज लेस दॅन नंबर ऑफ सरफेस ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. मग इथे काय झालं, जे नंबर ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल होते अवेलेबल फॉर वेपरायझेशन पर युनिट सरफेस एरिया ऑफ सोल्युशन इज लेस दॅन द नंबर ऑफ सरफेस ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे सोल्युशनचा जो सरफेस एरिया आहे तर त्याच्यामध्ये जे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आहेत सरफेसवर ते आता कसे आहेत, कमी आहेत वेपरायझेशनमध्ये होणारे. आणि सॉल्व्हंटचा जो सरफेस एरिया होता प्युअर सॉल्व्हंटचा, त्याच्यात नंबर ऑफ जे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल कसे होते, जास्त होते. ओके, म्हणून सॉल्व्हंटमध्ये वेपर प्रेशर हा जास्त होता, तोच सोल्युशनमध्ये काय झालं, कमी झाला. ॲज अ रिझल्ट द सॉल्व्हंट मॉलिक्यूल ॲट द सरफेस ऑफ सोल्युशन वेपराइज ॲट अ स्लोवर रेट दॅन द प्युअर सॉल्व्हंट. म्हणून काय झालं, याचा रिझल्ट काय झाला, जो सॉल्व्हंट मॉलिक्यूल होते ॲट अ सरफेस ऑफ सोल्युशन, म्हणजे सरफेस ऑफ सोल्युशनवर जे सॉल्व्हंट मॉलिक्यूल आहेत तर ते स्लो रेटने काय होतात, आता वेपराइज होतात. परंतु प्युअर सॉल्व्हंटच्या वेळेस जेव्हा प्युअर सॉल्व्हंट होता तेव्हा सरफेसचे जे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल होते त्यांचं वेपरायझेशन जास्त होत होते, कारण सरफेसला सगळे काय होते, सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल होते. दिस रिझल्ट इन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याच्यामुळे काय झालं, जो वेपर प्रेशर आहे तो काय झाला, कमी झाला. सपोज एक कंटेनर आपण घेतलं आहे. ओके, इथे हे काय सॉल्व्हंट आहे, इथे काय आहे सॉल्व्हंट आहे, हे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आहे. ओके, हे सगळे काय सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, व्होलेटाईल. मग बघा हे मॉलिक्यूल काय होतात, वेपराइज होतात. हे काय होतात, सगळे मॉलिक्यूल काय होतात, वेपराइज होतात, सरफेसवर नाही एस्केप होत आहे वेपरमध्ये. मग हा वेपर प्रेशर काय आहे, P1 नॉट. ओके, हा प्युअर सॉल्व्हंटचा. नंतर दुसरं एक कंटेनर घेतलं, याच्यामध्ये काय आता सोल्युशन आहे. सोल्युशन आहे म्हणजे काय, याच्यामध्ये सॉल्व्हंट आहे जे वेपराइज आहे, प्लस सॉल्यूट आहे, सॉल्व्हंट जे व्होलेटाईल आहे, आणि प्लस सॉल्यूट आहे. सॉल्यूट कसं आहे, नॉन व्होलेटाईल आहे. आता याच्यात जर तुम्ही बघितलं, हे जे पार्टिकल दिसत आहेत सरफेसवर, हे आपण समजू सॉल्व्हंटचे, आणि हे जे पिंक कलरमध्ये दिसत आहेत हे पार्टिकल कशाचे आहेत, नॉन व्होलेटाईल सॉल्यूटचे. तर वेपराइज फक्त हेच होतं आहे, इथे वेपराइज हेच होतं आहे. इथे जे मात्र वेपराइज होतं आहे सगळे पार्टिकल काय होत होते, वेपराइज होत होते. आता इथं वेपराइज फक्त कोण होणार आहे, तर वेपराइज फक्त सॉल्व्हंट जे व्होलेटाईल ते होतं आहे. हे जे सॉल्यूटचे पार्टिकल आहेत यांचं वेपरायझेशन होणार नाही, यांचं वेपरायझेशन होणार नाही. म्हणून बघा इथं जे वेपर फॉर्म होत आहे ते कसे होत आहेत, कमी होत आहेत. म्हणून इथला जो प्रेशर आहे P1 तो कसा आहे, कमी आहे. आणि इथला जो प्रेशर आहे इथला कसा आहे, जास्त आहे, इथे कसा आहे, लेस आहे. मग हा जो डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स आहे, ओके, P1 ग्रेटर मायनस P1 नो, तर याला काय म्हणायचं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपण याला म्हणतो. Raoult's law for solution of non-volatile solute.
जे नॉन व्होलाटाईल सॉल्यूट असलेलं जे सोल्युशन आहे. ओके, the Raoult's law for solution of non-volatile solute. We saw in the section 2.51 that Raoult law expresses the quantitative relationship between vapor pressure of solution and vapor pressure of solute. तर आपण Raoult's law जो एक्सप्रेस असतो तो क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे कशामध्ये, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट याच्यामध्ये काय क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे हे आपण बघितलं आहे. इन सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट. आता असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये सॉल्यूट कसं आहे, नॉन व्होलाटाईल आहे. द लॉ इज ॲप्लिकेबल ओनली टू द व्होलाटाईल सॉल्वंट. परंतु सॉल्वंट कसं असेल, व्होलाटाईल असेल. लक्षात घ्या, सोल्युशन अशा पद्धतीने की ज्याच्यामध्ये सॉल्यूट कसं आहे, नॉन व्होलाटाईल म्हणजे लवकर वेपराईज होत नाही सॉल्यूट, आणि व्होलाटाईल काय असतं, सॉल्वंट आहे म्हणजे ते लवकर वेपराईज होतं. ठीक आहे, तर अशासाठीच हा लॉ काय असणार आहे, रॉड्स लॉ ॲप्लिकेबल आहे. The law state that, lawचं स्टेटमेंट काय आहे, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट ओव्हर द सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. तर जे रॉड्स लॉ आहे त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा, वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्वंट ओव्हर सोल्युशन. ओके, म्हणजे जो वेपर प्रेशर आहे सॉल्वंटचा कशावर, सोल्युशनच्या वरती जो सॉल्वंटचा वेपर प्रेशर आहे तो इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. हा प्युअर नॉट काय आहे, प्युअर सॉल्वंटचा वेपर प्रेशर आहे, आणि मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. x1 काय आहे, हे मोल फ्रॅक्शन आहे, हे काय आहे, मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशनचं. ठीक आहे, अ प्लॉट ऑफ P1 वर्सेस x1 इज अ स्ट्रेट लाईन ॲज शोन इन फिगर. तर बघा, एक P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ solvent. Okay, vapor pressure of a solvent over the solution versus x1. ओके, म्हणजे मोल फ्रॅक्शन याचा एक प्लॉट आहे, तो स्ट्रेट लाईन आहे आणि तो ओरिजिनमधून जातो. बघा, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट आणि इकडे मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्वंट. ओके, स्ट्रेट लाईनमध्ये तो जातो. फॉर बायनरी सोल्युशन कंटेनिंग वन सॉल्यूट. आता असं बायनरी सोल्युशन आपण कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये एक सॉल्यूट आहे एक सॉल्वंट आहे, त्याला आपण बायनरी सोल्युशन म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे x1 प्लस x2 इक्वल टू 1, त्याच्यावरनं x1 काय लिहिला, हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस, म्हणजे x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. इट देअरफॉर फॉलोज दॅट. बघा, P1 जो रॉड्स लॉप्रमाणे P1 इक्वल टू P1 नॉट x1. तर P1 नॉट ॲज इट इज ठेवला, x1ची व्हॅल्यू काय लिहिली, 1 मायनस x2. P1 मध्ये मल्टिप्लाय होईल, P1 नॉट मल्टिप्लाय बाय 1, P1 नॉट होईल, मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह P1 नॉट मल्टिप्लाय x2 म्हणजे P1 नॉट x2. आता या बाजूला आहे P1, हा जो आहे तर हा इकडे येताना काय झाला, निगेटिव्ह. P1 काय झाला तिकडे येताना निगेटिव्ह, आणि तो निगेटिव्ह इकडे येताना काय झाला, पॉझिटिव्ह. म्हणून P1 नॉट मायनस P1 इक्वल टू P1 नॉट x2. इक्वेशन 2.5 डिफाईन. आता P1 नॉट मायनस P1, तर हा जो आहे वेपर प्रेशर सॉल्वंटचा आणि हा वेपर प्रेशर सोल्युशनचा, तर याला आपण काय म्हणतो, लोअरिंग. कारण हा डिफरन्स सॉल्वंटचा वेपर प्रेशर जास्त आहे, सोल्युशनचा कमी आहे, याला आपण लोअरिंग वेपर प्रेशर म्हणतो. तो डेल्टा पीने रिप्रेझेंट करतो. याच्याऐवजी आपण लिहायचं डेल्टा पी. ओके, त्याला आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणतो. आणि P1 नॉट, ओके, P1 नॉट आणि x2. ठीक आहे, आता हे जे इक्वेशन आहे 2 shows that lowering of vapor pressure depend on x2, that number of solute particle. म्हणजे हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशावर डिपेंडंट आहे, तर सॉल्यूट पार्टिकलवर डिपेंडंट आहे. देअरफॉर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणून जी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे ती जर नंबर ऑफ सॉल्यूट पार्टिकलवर डिपेंडंट असेल तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय झालं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाली. आता जो पुढचा टॉपिक आहे तो आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आपण काय बघणार आहे, आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बघितलं. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय आहे, डेल्टा पी आहे.
आणि आपल्याला काय बघायचं आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ अ वेपर प्रेशर बघायचं आहे. तर त्याच्यात बघा, द रेशो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर. तर रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर म्हणजे काय, एक रेशो आहे. तो कुठला रेशो तो आपण बघू. तर रेशो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्व्हंट किंवा लोअरिंग वेपर प्रेशर सॉल्व्हंट डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट त्याला म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, याला म्हणतात रिलेटिव्ह वेपर प्रेशर लोअरिंग. आता बघा, डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1 होतं. तर त्याला आपण डेल्टा पीला काय करू, P1 नॉटने डिवाइड करू, म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंटने डिवाइड करू. मग वरती P1 नॉट मायनस P1 आहे, त्याला P1 नॉटने डिवाइड केलं. तर डेल्टा पी आपण P1 नॉट इक्वल टू x2 इक्वल टू काय असणार आहे, तो x2, कारण तो x2वर तो डिपेंडंट आहे. इथं लिहिलं आहे आपण, बघा इथे बघा, इथं आपल्याला काय रेशो मिळतो आहे, डेल्टा पी P1 नॉट मल्टिप्लाय इकडे आल्यावर तो डिवाइड, म्हणजे हा झाला x2, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूटवर तो डिपेंडंट आहे. बघा माहिती, तर डेल्टा पी अपॉन P1 नॉट म्हणजेच x2 आणि डेल्टा पी अपॉन P1 नॉट म्हणजेच काय, इथं लिहिले आपण P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट. दस अ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. म्हणून जे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे ती इज इक्वल टू काय असतं, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. देअरफॉर रिलेटिव्ह वेपर प्रेशर लोअरिंग इज क्वालिटिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे ते नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट पार्टिक्युलर डिपेंडंट म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ती काय असणार आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये डेल्टा पी काय असणार आहे, डेल्टा पी हा P1 नॉट मायनस P1 नॉट काय आहे, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, P1 काय आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ठीक आहे. तर रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर कशाला म्हणतो आपण, हा जो डेल्टा पी आपण P1 नॉट म्हणजे लोअरिंग वेपर प्रेशर अपॉन P1 म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट, आपण त्याला डिवाइड केलेलं आहे, इक्वल टू काय असेल, मोल फ्रॅक्शन, त्यालाच P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट, म्हणजे वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन अपॉन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. पुढचा जो टॉपिक आहे, मोलर मास ऑफ सॉल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. तर जो वेपर प्रेशर लोअरिंग आहे त्याच्यामध्ये जो सॉल्यूट आहे त्याचं मोलर मास कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला आहे. वी स्टडी दॅट द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन x2 ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. तर आता आपण बघितलं जे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे म्हणजे डेल्टा पी अपॉन P1 नॉट इक्वल टू काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्यूट म्हणजे x2. ओके. तर हा फॉर्म्युला आपण आधी बघितला आहे. Recall that mole fraction of component of solution is equal to moles divided by total moles in the solution. तर आपल्याला माहिती आहे मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय. आता बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट म्हणजे x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट अपॉन नंबर ऑफ मोल ऑफ सॉल्यूट प्लस नंबर ऑफ मोल ऑफ सॉल्व्हंट, हा त्याचा फॉर्म्युला आहे. नंतर वेअर N1 N2 आर द मोल ऑफ सॉल्व्हंट अँड सॉल्यूट रेस्पेक्टिवली. N1 काय आहे, मोल ऑफ सॉल्व्हंट आहे, N2 काय आहे, मोल ऑफ सॉल्यूट आहे. ओके. सोल्युशनमध्ये वी आर कन्सर्न ओनली विथ द डायल्यूट सोल्युशन. तर आपण फक्त काय कन्सिडर केलं आहे, डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय, जे सॉल्यूट असेल खूपच कमी आहे. सॉल्यूट कसं आहे, खूपच कमी आहे. समजा 1 लिटर सॉल्व्हंट आहे आणि सॉल्यूट काय काहीतरी ग्राममध्ये आपण टाकलेलं आहे, फक्त 2, 4, 5 ग्राम. ठीक आहे, असं आपण कन्सिडर केलेलं आहे. म्हणून N1 ग्रेटर दॅन N2. मग काय होतं, आता बघा N1 तर सॉल्व्हंट आहे, N2 काय सॉल्यूट आहे, पण तो N2 कसं खूप स्मॉल आहे. इतकं स्मॉल आहे, जर N1मध्ये ते प्लस केलं तर ते निग्लिजिबल असेल. समजा आपण 1 लॅक घेतला, ओके, आणि त्याच्यामध्ये जर आपण +1 करतो तर तो +1 कसा आहे, निग्लिजिबलच आहे, म्हणून आपण त्याला 1 लॅक ठेवतो. तसंच N1 प्लस N2, N1ची क्वांटिटी जास्त आहे,
पण N2 खूपच कमी असते N1च्या मानाला, म्हणून आपण ॲप्रॉक्सिमेटली काय घेतो त्याला N1 + N2 N1च घेतलं आहे. ओके. द मोल फ्रॅक्शन ऑफ x2 इज देन गिवन बाय, मग बघा x2ला लिहिताना जो फॉर्म्युला होता N2/N1 + N2 होता. N2 तर लिहिला, पण N1 + N2 ऐवजी आपण काय लिहितो फक्त N1, कारण N2 फारच स्मॉल आहे, तो आपण कन्सिडरच करत नाही N1मध्ये ॲड करताना. ठीक आहे. म्हणून N2/N1 हा जो फॉर्म्युला आहे आपला ΔP/P1 इक्वल टू x2 ऐवजी काय लिहिलं N2/N1. सपोज दॅट we prepare a solution by dissolving W2 gram of a solute in W1 gram of a solvent. समजा आपण एक सोल्युशन प्रिपेअर केलं, तर W2 ग्राम काय आहे सॉल्यूट आहे, आणि W1 ग्राम काय घेतला सॉल्वंट घेतला. द मोल ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट इन सोल्युशन आर. आणि N2 कसं काढतो आपण बघा. N2 म्हणजे काय वेट अपॉन मोलर मास. जे मोल काढलं जातं वेट आपण काय असतं मोलर मास असतं. वेट ग्राममध्ये आणि मोलर मास त्या सबस्टन्सचा. मग फॉर्म्युला काय N2चा W2/M2. N1चा काय फॉर्म्युला W1/M1, वेअर M1 अँड M2 मोलर मासेस ऑफ सॉल्वंट अँड सॉल्यूट. M1 काय आहे सॉल्वंटचं मोलर मास आहे, M2 काय आहे सॉल्यूटचं मोलर मास आहे. ह्या व्हॅल्यू आपण पुट करू. x2 इज इक्वल टू ΔP/P1 इक्वल टू, तर बघा x2 काय आहे आपलं वाढणं N2/N1. N2ची व्हॅल्यू काय आहे W2/M2 अपॉन N1ची व्हॅल्यू काय W1/M1. याला लिहिताना आपण असं लिहू, हा जो W2/M2 आपण ॲज इट इज लिहायचा हा इथं, आणि हा बघा हा कुठं जाईल वरती जाईल, हा खाली गेला W1 खालीची M1 वरती गेला. ओके. म्हणजे P1 मायनस P1 म्हणजेच ΔPA/P1. ओके. इक्वल टू W2 × M1/M2 × W1. Knowing all other quantity, molar mass of solute M2 can be calculated. आपल्याला सगळ्या क्वांटिटी जर माहीत राहिलं तर आपण मोलर मास काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा जो यूट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा.